सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड। तर आज आपण महिलांसाठी काही टिप्स बघणार आहोत। तर नंबर 1, काळी खजूर खाल्ल्याने कंबर मजबूत होते आणि कंबरदुखी देखील थांबते। नंबर 2, जर तुम्ही दररोज कांदा खाल्ला तर तुम्हाला कधीही कर्करोग होऊ शकत नाही। नंबर 3, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। नंबर 4, पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्याने तुमची त्वचा गुळगुळीत आणि मऊ होते। नंबर 5, जर तुम्हाला झोप येत नसेल तर लिंबू चाटून घ्या आणि तुम्हाला चांगली झोप येईल। नंबर 6, केसांना चमक आणण्यासाठी आंघोळीच्या 30 मिनिटे आधी नारळाच्या तेलाने केसांना मालिश करा, नंतर केस धुवा, यामुळे केसांना चमक येते। नंबर 7, ताजी हिरवी धने कुस्करून त्याचा वास घेतल्याने शिंका येणे थांबते। नंबर 8, ज्यांना आंबट ढेकर येत आहेत त्यांनी फक्त 1 चिमूटभर जिरे खावेत, यामुळे त्यांचे आंबट ढेकर येणे थांबेल आणि अपचनाची समस्या देखील संपेल। नंबर 9, सैंधव मीठ शरीरातील वेदना कमी करते। नंबर 10, पोटात गॅस असलेल्यांनी मेथीचे दाणे खावेत। नंबर 11, रात्री दही खाऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात, सर्दी, फ्लू आणि खोकला होऊ शकतो। नंबर 12, जेवणानंतर लगेच चहा पिऊ नये, यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि गॅस देखील होतो। नंबर 13, जर तुम्हाला तुमचे हृदय मजबूत करायचे असेल तर दररोज सफरचंद खा। नंबर 14, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा, सकाळी त्याची बारीक पेस्ट बनवा, नंतर त्यात कोरफडीचे जेल, थोडा काकडीचा रस घाला। आता ते तुमच्या हातांनी 5 ते 7 मिनिटे चेहऱ्यावर लावा, नंतर मालिश करताना स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा। आता मॉइश्चरायझर लावा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप चमक येईल। नंबर 15, चालण्यापूर्वी थोडे पाणी प्यावे, यामुळे अशक्तपणा येत नाही। नंबर 16, गरम पाण्यासोबत खजूर घेतल्याने कफ दूर होतो। नंबर 17, कमी बोलणाऱ्या व्यक्तीचे मन खूप तीक्ष्ण असते। नंबर 18, जो व्यक्ती जास्त विचार करतो आणि जास्त ताण घेतो त्याच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येऊ लागतात, म्हणून जास्त ताण घेऊ नये, यामुळे आजारी पडण्याची भीती असते। नंबर 19, सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिणे खूप फायदेशीर आहे, यामुळे चेहऱ्यावर चमक येते, आजारांपासूनही तुमचे रक्षण होते, पोटाच्या आतड्यांतील जळजळही शांत होते। नंबर 20, रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर साखर, मध आणि खोबरेल तेल लावल्याने ओठ गुलाबी होतात। नंबर 21, खूप गरम पाण्यात आंघोळ केल्याने आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते। नंबर 22, जास्त चहा पिणे चांगले नाही। नंबर 23, कच्चे वांगे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ते एखाद्या व्यक्तीचे हृदय मजबूत करते। नंबर 24, कच्चे मखाना खाण्याऐवजी ते थोडे तुपात तळून घ्या आणि थोडे खडे मीठ घालून खा। नंबर 25, सफरचंद आणि मुळा एकत्र खाऊ नये, त्यामुळे शरीरावर पांढरे डाग पडू शकतात। नंबर 26, दररोज कांदा आणि गूळ खाल्ल्याने बाळाची उंची वाढते। नंबर 27, लहान मुलाला केळी द्या, यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात। नंबर 28, नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून आठवड्यातून एकदा केसांना मालिश केल्याने नवीन केस वाढण्यास मदत होते। नंबर 29, अन्न शिजवताना नाकात तूप किंवा मोहरीचे तेल लावा, डोके आणि फुफ्फुसे नेहमीच निरोगी राहतील। नंबर 30, ज्यांचे दात वाकडे आहेत त्यांनी दररोज पुदिना चोळावा, यामुळे दात
सरळ होतात. नंबर 31, चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्याने मुरुमे बरे होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 32, मस्से न येण्यासाठी त्यावर कांद्याचा रस लावा. मस्से कमी होतील, मस्से लहान तुकडे होतील आणि मुळापासून गळून पडतील. नंबर 33, जर घसा खवखवत असेल तर सकाळी सफ चावल्याने घसा बंद होतो. नंबर 34, दररोज हरभरा खाल्ल्याने हृदयाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. ज्या महिलांच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज हरभरा खावा. त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. नंबर 35, जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कडुलिंबाच्या पानांनी मालिश करणे फायदेशीर ठरेल. नंबर 36, दिवसातून 2दा कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर मालिश केल्याने चेहऱ्याचा निस्तेजपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 37, चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा. यामुळे मेकअप सहज निघून जाईल आणि तुमची त्वचाही चांगली होईल. नंबर 38, हळद भाजून त्यावर मध लावा आणि सर्दीपासून मुक्ती मिळवण्यासाठी चाटून घ्या. नंबर 39, गरम तुपाने डोक्यावर मालिश केल्याने आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. नंबर 40, जर शरीरात वेदना होत असतील तर गरम पाण्याने आंघोळ करा. सर्व वेदना निघून जातील. हा एक उत्तम उपचार आहे. मित्रांनो, माझ्या टिप्स इथे संपल्या. तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या ते नक्की लिहा. जर तुम्हाला आवडल्या तर लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.